नमस्कार, मी गणेश बाळकृष्ण आंत्रे, मुक्काम पोस्ट सोनगाव, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर। या ठिकाणी माझ्या फार्मवरती मी जे जिओचे सेन्सर बसवलेले आहेत, त्या सेन्सरचा सध्या तरी मला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे। सुरुवातीला काय व्हायचं, कोणती गाय हिटवरती आहे, परफेक्ट हिट कधी येतो, गाय आजारी कोणती आहे हे लक्षात येत नव्हतं। मग त्याच्यामुळे काय होतं, रिपीट ब्रीडिंगचे प्रॉब्लेम हे जास्त वाढत होते। मग त्यानंतर माझ्याकडे साहेब आले ते आणि या कंपनीचे आपले सेन्सर आहेत ते घ्या। ते 3 वर्षापासून मी यूज करतो। ज्यावेळेस गाय माझ्यावर यायची पहिल्यांदा आमचे डॉक्टर आणि आम्ही परेशान खूप झालो होतो की ही गाय एक्झॅक्ट कधी भरवायची। कधी कधी भरल्यानंतर सुद्धा 2 दिवस माझ्यावरती राहायची, कधी कधी आमच्याकडनं लेट व्हायचा। जो परफेक्ट AI टायमिंग आहे तो टायमिंग ॲक्च्युली आम्हाला मिळत नव्हता। सेन्सर बसवल्यानंतर सेन्सरवरती डायरेक्ट परफेक्ट दाखवतं, ही गाय या टायमिंगवरती माझ्यावर आली आणि तुम्ही परफेक्ट AI टायमिंग पण येतो, या AI टायमिंगला तुम्ही तिचा AI करा। आणि मी बरोबर त्या पद्धतीने AI करत गेलो। पाठीमागं मी माझे रिपीट व्हायच्या आणि सेन्सर वापरल्यानंतर तो जो टायमिंग चार्ट येतो त्यामुळे माझं काय झालं, रिपीटचे प्रॉब्लेम सॉल्व झाले। आणि गोट्यामध्ये दुसरा एक प्रॉब्लेम असतो, सायलेंट हिट। कसं असतं, काही गायी सेपरेट बसलेल्या असतात, नवीन खरेदी केलेल्या गायी, तर त्या गायी काय होतात, या ठिकाणी सेपरेट बसलेल्या असतात, त्या बाकीच्या गायींबरोबर त्या अटॅच होत नाही। त्यामुळे पहिली गोष्ट लक्षात येत नाही की ती गाय माझ्यावरती आहे की नाही, कारण दुसऱ्या गाय माउंट करायला गेल्यानंतर ती पळून जाते। मग याला आम्ही सायलेंट हिट म्हणतो। अक्षरशः 1 वर्षापर्यंत आम्हाला तिचं हिट पकडता आलं नाही किंवा ती दुसऱ्या गायीवर माउंट करत नव्हती, कारण ती पाहुण्यासारखी सेपरेट बसायची। मग सेन्सर टाकल्यानंतर आम्हाला तिचे ते ग्राफ्टनुसार लगेच तिचा अलर्ट आला आणि अलर्ट आल्यानंतर आता कंप्लीट 1 वर्षाला आम्ही वेध घेतो। गाय जर एखादी समजा आजारी पडलेली आहे किंवा आजारी पडणार आहे, रुमिनेशन या ठिकाणी डाऊन झाल्या कधी कधी साधं तिच्या रुमिनेशनचा प्रॉब्लेम राहतो, सोडा वगैरे पाजला तरी ठीक होतो। म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा दवाखान्याचे माझे पैसे वाचायला लागले। तर या पद्धतीनं जे सेन्सर आहे ते सेन्सरचा यूज केल्यानंतर गोठ्यामधला बऱ्याचशा प्रमाणात खर्च, रिपीट ब्रीडिंग हा टोटली खर्च माझा वाचायला लागला।